Hi guys, I am Prathamesh. Welcome and welcome back to my channel. So after a long time, yes, a vlog shoot करतो and it's not a vlog, it's a series like proper 7-8 episodeची series येते. सो आम्ही निघतोय धर्मशाला, डलहौसी आणि पंजाब अमृतसरला. सो आता ऑलमोस्ट सकाळचे 7:30 वाजले. आमची 11ची फ्लाईट आहे पण आम्हाला लवकर जायचं आहे. सो आपण निघूया आणि हां, दिस ट्रिप विथ केसरी टूर. बाकीचं डिटेल मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू देईनच, जसे रेग्युलर व्हिडिओज येतील. सो आपण आता निघूया 7:30 वाजता. आपण एअरपोर्टला जाऊ. तिथे आपल्याला आपले रिप्रेझेंटेटिव्ह असतील ते भेटतील. त्यांच्याकडनं आपल्याला पासेस घ्यायच्यात आणि देन आपण आत जाऊ. सो लेट्स गो आणि स्टे ट्यून. आणि तुम्ही सबस्क्राईब करून घ्या पटापट. चलो, गणपती बाप्पा मोरया. चलो. सो नाव वी आर हिअर ॲट एअरपोर्ट. आम्ही आमचा जे इथले रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांना भेटलो. त्यांच्याकडनं आम्ही आमचे पासेस घेतले, आमचे तिकीट्स, म्हणजे यायचं जायचं. आता आतमध्ये आम्हाला 6 नंबरला जायचं आहे. पण आज जाण्याआधी आपण ब्रेकफास्ट घेऊन जाऊया. ऑब्वियसली आम्ही सकाळी केलं. सो मम्मी पप्पा ब्रेकफास्ट घेतात आणि आम्ही छान फोटोज काढले. त्यासाठी तुम्हाला इन्स्टावर जायला लागेल. इन्स्टाचा ID इथे दिसतं, त्याच्यावर जाऊन मला फॉलो करा. कारण विरल इथे आम्हाला तर स्पॉट करायला येणार नाही आहे ऑब्वियसली. बट let's see. लास्ट इयर इंटरनॅशनलवरून फ्लाय केलं होतं मी. डोमेस्टिकला फर्स्ट टाईम आलं भाई. एअरपोर्ट कमी, फिनिक्स पॅलेडियम जास्त वाटतं. लुक ॲट दिस, फुल सबके सब कपडे के शॉप आहे. म्हणजे घरून कपडे घेऊनच न्यायचे, बॅग घेऊन यायची, इथे घ्यायचं, शॉपिंग करून जायचं. सो मी मसाला ट्विस्टमधून कॉफी लाटे ऑर्डर केली होती. सकाळी मी घरून निघताना काहीच ब्रेकफास्ट केला नव्हता, कारण एअरपोर्टवरती जायचं म्हणजे तिकडे जाऊनच ब्रेकफास्ट केला बरं. सो आम्ही बाहेरून घेतला होता सँडविच अँड बर्गर आणि तेच मी या छान व्ह्यूसोबत एन्जॉय केलं. आणि नंतर अमृतसर एअरपोर्ट. वॉट अ फ्लाईट. अडीच तास. मी 2.5 तास. डेंजर बाबा. आता श्वास घ्यायचा वाटला. नाही ॲक्च्युली आम्ही आधीच्या ज्या 2 फ्लाईट होत्या ना त्या 1.5 आणि 45 मिनिट्स होता. 2.5 तास म्हणजे हे जरा खूपच हे होतं. बट मजा आली. मजा आली. सो आता आपण लगेज घेऊया आणि आता आपण अमृतसर एअरपोर्टवर आहोत. इथून आपण आपल्या टूर लिडरला भेटू आणि मग मी पुढे सांगतो. हॅलो 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 हाय. सो गाडी आली आहे, आपले टूर लीडर्स आले आहेत आणि आम्ही
बॅग ज्या आहेत त्या आता आम्ही लोड करतो आणि मे बी आता आम्ही लंचला जाऊ, कारण ऑलमोस्ट 2 वाजले आहेत. 2.5 तासचा प्रवास होता. सो लेट्स गो. आपण पहिलं लगेज भरू आणि मग निघू. ओके. वी आर फायनली हिअर ॲट लंच. आम्ही अमृतसर हवाई अड्ड्यापासून 12 किलोमीटर आलो आहे हुंबल हॉटेलला. सो इथे आपला लंच आहे. तर आपण लंच करूया, देन आपण धर्मशालाकडे निघू. बुफेमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. चिकन, मटन, व्हेज, नॉनव्हेज असं खूप काही. बट मी ऑर्डर केली होती काली दाल, म्हणजेच दाल मखनी. अख्खा मसूरची डाळ असते आणि राईस, आणि ते मी खाल्लं. मला ते खूप जास्त आवडतं. सो मी एक बटर नानसुद्धा घेतला होता सोबत खाण्यासाठी. आणि नूडल्स होते इथे, खूप जास्त जणं खात होते. सो मी विचार केला की आपण टेस्ट करूया, आणि मलाही खूप आवडले. थोडेसे ड्राय होते बट इट्स ओके, टेस्टी होते. सो द फूड वॉज सुपर गुड. मला दाल मखनी खूप जास्त आवडली आणि आय लाईक दाल मखनी. बट नूडल्स फॅब बेस्ट नूडल्स. आणि आमचा लंच झाला आहे आणि आता इथून धर्मशाला ऑलमोस्ट 6.5 आवरची जर्नी आहे. सो आता आम्हाला इथून धर्मशालाला जायचं आहे. आमच्यासोबतचे जे अजून 14 जण जे होते ना, टोटल 28 जण आहेत या ओव्हरऑल ट्रिपमध्ये. सो आधीचे 14 होते ते काल आलेत, आणि मग आज आम्ही, आणि उद्यापासून रेग्युलर ट्रिप सुरू होईल. सो आता आम्ही धर्मशालाला जाऊ. सो तुम्ही गो थ्रूमध्ये रस्ता एन्जॉय करा. इथले रस्ते खूप सुंदर आहेत. सो स्टे ट्यून. सो हा तुम्हाला बोर्ड दिसला पठाणकोट. आपण पठाणकोटमध्ये आता एंट्री केली आहे. पठाणकोट हे आणखी एक प्रसिद्ध शहर आहे पंजाबमधलं. लुधियाना, अमृतसर, जालंधर, पटियाला आणि भटिंडानंतर सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं 6व्या नंबरचं हे शहर आहे. सो हेलो गाईज, असं दिसत असेल तर हा फॉग आहे, कारण इथे आम्ही आहोत पठाणकोटला आत्ता, आणि इथून हा जम्मू रोड आहे. इथून आम्हाला जायचं आहे पुढे, बट त्याच्या आधी आपला टी ब्रेक झाला आहे. सो डॉल्फिन नावाचं एक क्यूटचं कॅफे, पण जाऊयात चहा नाही कॉफी पिऊयात. मला कॉफी हवी आहे. सो चलो. हाय गाईज, आफ्टर अ लॉंग टाईम. सो 9:45 झालेत. ऑलमोस्ट 8 ते 9 तासाची ड्राईव्ह जर्नी आहे. आय थिंक अमृतसर टू डलहौसीपर्यंत. सो आम्ही डलहौसीला आहोत. आमचा 2 दिवसाचा स्टे आहे आणि इथून हॉटेलवरती आहे. सो आमच्या बॅग्स वगैरे लोड होत आहेत. एकदम असं पाणी फेकलं आहे. सो
लेट झालं आहे. आम्ही एक काम करतो, पहिलं जातो कारण आम्ही 1 वाजता वगैरे लंच केला होता. सो इट्स टाईम फॉर डिनर आणि जास्त लेट होईल. सो मी एक काम करतो, मी आधी डिनर करतो अँड देन आय विल शो यू हॉटेल अँड रूम अँड बाकी सगळं. सो लेट्स गो. आणि बेस्ट थिंग ही आहे ना की हा आर्मी एरिया आहे. सो मला जर कुठल्या आर्मीवाले जर दिसले तर मी त्यांच्यासोबत नक्की सेल्फी घेणार आहे किंवा आपल्या व्हिडिओत दाखवेन. थोडं कोल्ड आहे. आय थिंक थोड्या वेळानंतर जास्त थंडी वाजायला लागेल. इथे वेदर थोडासा चेंजेस होत राहतो, म्हणजे कमी जास्त. बट मी माउंट आबूला गेलो होतो लास्ट इयर. माउंट आबूपेक्षाही ब्युटिफुल आहे. मला आत्ता कळलं की हिमाचलला इतकं सुंदर का दाखवलं जातं. सो हे आहे नॅचरली सुंदर. सो आपण जाऊयात, आपल्याला डिनर करायचं आहे. आय एम सुपर हंग्री. म्हणजे मी आत्ता दुपारी जे मी थोडंफार खाल्लं आहे ना, मी आता खूप खाऊ शकतो. मी तुम्हाला दाखवेल मी किती खाईल ते. असं मी बोलतो पण मी खूप कमी खातो. सो लेट्स गो. आत्ता इथे अंधार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे काहीही दाखवू शकत नाही. बट मी नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे जो मॉर्निंगचा नेक्स्ट डेचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी प्रॉपर्टी दाखवेन. आय नो इट्स ब्युटिफुल. म्हणजे लाईट्समध्ये खूप जास्त सुंदर दिसेल. अंधार असल्यामुळे ना हे काही इतकं असं क्लिअर दिसत नाही आहे. तुम्हाला माझा चेहराही दिसत नाही आहे, पण मेकअप आहे त्याच्यामुळे थोडाफार दिसतो आहे. अदरवाईज बट सकाळच्या लाईटीमध्ये खूप सुंदर दिसेल. सो डलहौसीमध्ये आमचा 2 दिवसाचा स्टे होता. आम्ही रात्री चेक इन करत होतो हॉटेल इंद्रप्रस्थला. याचे सगळे डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. बट त्याआधी आपण डिनर करूया, मग मी पुढचं दाखवतो. सो डिनरमध्ये सुद्धा ना खूप वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या. पण मी पोळी घेतली होती, पनीरची भाजी घेतली होती, नूडल्स घेतले होते, क्रॅकर्स अँड दाल राईस. सो मी विचार केला की आपण प्रत्येकातले थोडे पोर्शन घेऊयात, कारण तर खूप भूक लागली होती. सो मी दाल राईस आणि नूडल्स दोन्ही टेस्ट केले. सो मी हे नूडल्स टेस्ट केले. हे दुपारपेक्षा जास्त चांगले होते. म्हणजे थोडे सॉसेस व्यवस्थित लागले होते, इतके ड्राय नव्हते. दाल राईस वॉज माय फेवरेट. स्टेपल फूड येते. आणि क्रॅकर्स ते तर मॅन्डेटरी असतं, कारण काहीतरी चव आली पाहिजे ना तोंडाला. सो आय लाईक माय फूड. आणि वैसे ना आय एम नॉट अ आईस्क्रीम फॅन, पण इथे चॉकलेट आईस्क्रीम होतं. सो मी विचार केला की डेझर्टमध्ये आपण थोडंसं खाऊया. त्याच्यामुळे मी एकदम छोटा पोर्शन घेतला होता आईस्क्रीमचा. मी ऑलमोस्ट ओव्हर इट केले. 304 रूम नंबर 304. फुल लेंथ मिरर ऑल्सो. इथे मी आउटफिट ऑफ द डेचे व्हिडिओ फिल्म करू शकेन. सो आजच्या दिवसासाठी खूप झालं आहे. आम्ही खूप ट्रॅव्हल केलं आहे. ऑलमोस्ट आय थिंक 12, 13, 14, 15 आवर्सचं. आणि उद्या आम्हाला डलहौसीला जायचं आहे. सो डलहौसी मध्ये आपला 2 दिवसाचा स्टे आहे. त्याच्यानंतर धर्मशाला, देन पंजाब. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि सबस्क्राईब करा.